हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफस्टाईल विथ रिया. रिसेंटली आम्ही गेलो होतो केरळला, तर हा व्लॉग खास ट्रॅव्हल व्लॉग आहे केरळचा डे 1. सो हा आहे आमचा डे 1 केरळ एक्सप्लोर करण्याचा. तर सगळ्यात आधी आम्ही आलो आहोत केरळ फोकलोर म्युझियम मध्ये. हा म्युझियम जुना बांधकामाच्या बंगलोमध्ये आहे, ज्याला बघूनच ओल्ड टाइम्स मध्ये गेल्यासारखं वाटतं. हे 3 मजल्यांचं म्युझियम आहे. फर्स्ट फ्लोअरवर एंट्री केल्यावर आत एंट्री फी देऊन आणि जर आत शूट करायचं असेल तर एक्स्ट्रा 100 रुपीज देऊन आम्ही आत आलो. आतमध्ये जुने पोर्ट्रेट्स आणि मूर्ती ठेवल्या आहेत. अनेक देवांची मूर्ती, हत्तींचे मूर्ती आणि बरंच काही. अजून आत गेल्यावर चिनी पण जुन्या जमान्यातले भांडी, थेयम कॉस्ट्युम्स आणि ज्वेलरी, थेयम बँग्स, वेस्ट बेल्ट आणि मुखवटे आणि बरेच प्रकारचे तलवारी. सेकंड फ्लोअरवर जाताना हे लांब तांब्याचे वॉल हँगिंग्स जे आहे ते सणांना हत्तींच्या सोंडेला लावलं जातं, किंवा केरळाचं हे कल्चरल सिम्बॉल म्हणून सुद्धा घरात वॉल हँगिंग म्हणून लावलं जातं. हे आहेत जुन्या जमान्यात वापरले जाणारे भांडी. आत अजून विविध प्रकारचे प्रतिमा आहेत. हा आहे थर्ड फ्लोअर. इथे छोटी स्क्रीन आहे आणि त्यावर केरळाच्या संस्कृतीबद्दल इन्फॉर्मेशन सांगितली जाते, म्हणूनच इथे एवढे चेअर्स ठेवले आहेत. हा आहे थेयम परफॉर्म करणाऱ्यांचा पूर्ण पोशाख. वाव, हे माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग शोकेस होता, कारण यात केरळाचे ट्रेडिशनल ज्वेलरी ठेवली आहेत. गळ्यातले, कानातले, बँगल्स, पैंजण अँड सो मच मोर. हे आहेत कॉइन्स. सेकंड स्टॉप आहे केरळ बॅकवॉटर्स. केरळमध्ये भरपूर बॅकवॉटर्स आहेत. यांना व्हेनिस ऑफ द ईस्ट असंही म्हटलं जातं. हे बॅकवॉटर्स मँग्रोव्ह फॉरेस्टने सराउंडेड आहेत. इथे हाऊस बोट्स, क्रुझेस आणि बोटिंग केली जाते. आम्ही पण आलो आहोत इथे शॉर्ट बोटिंगसाठी. बोटिंग करताना इथे बर्ड्सचे खूप स्पीशीज दिसतात. काही मायग्रेटेड बर्ड्स सुद्धा असतात. आम्ही जिथे बोटिंगला गेलो आहोत तिथे क्रॅब्सची फिशिंग जास्त होते. जीवा ही बोटिंग खूप एन्जॉय करते. आमचे बोटिंग करणारे दादा आमची फोटोग्राफी करत होते आणि हा व्हिडिओ या व्हिडिओची आयडियाच त्यांची होती. बोट गरा फिरवून व्हिडिओ शूट केलाय. लुक एट जीवा, ती उभं राहण्यासाठी खूपच स्ट्रगल करत होती. थर्ड स्टॉप जू टाउन. जू टाउनला मटन चेरी पण म्हटलं जातं आणि हा एक हिस्टॉरिक एरिया आहे. हा ज्यूइश हेरिटेज आणि ज्यूइश बिल्डिंग्स पर्टिक्युलरली साठी फेमस आहे. इथे लोकल्स फोटोशूटसाठी येतात आणि टुरिस्ट किंवा फॉरेनर्स शॉपिंगसाठी येतात. या ज्यूइश स्टाईल बिल्डिंग्स खरंच बघण्यासारख्या आहेत. डे 2 ला आम्ही चाललो आहोत मुन्नारला. अँड आय फील मुन्नार इज वन ऑफ द बेस्ट प्लेसेस इन इंडिया. म्हणजे खरंच इंडियामध्ये इटसेल्फ एवढं छान नेचर आहे की असं वाटतं बाहेर देशात कशाला जायचं. इथे इंडियामध्येच आपण खूप काही एक्सप्लोअर करू शकतो. मुन्नारमध्ये टी प्लांटेशन खूप जास्त प्रमाणात केले जाते. मुन्नारमध्ये येण्याचं रिझन हे होतं की मला करायची होती एलिफंट राईड अँड येस, ती मी केली. पाऊस पडल्यानंतर मुन्नारचं वातावरण थंडगार झालं होतं. ढग खाली उतरले होते. आकाशात खाली आणि वर लाईट ब्लू कलर आणि मध्येच ब्राईट येलो ऑरेंज असा सनसेट टाइमला छान पट्टा आला होता. डे 3. सो डे 1 ला आम्ही कोचीचे काही प्लेसेस एक्सप्लोर करू शकलो नाहीत. ते आम्ही आज डे 3 ला केले. आधी थोडी शॉपिंग केली, मग आम्ही गेलो फोर्ट कोचीला. तिथे आम्ही केली वॉटर मेट्रोची राईड, म्हणजेच पाण्यातून मेट्रो जाते. हा एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. लकीली मेट्रो येण्याच्या काहीच मिनिट्स पहिलं आम्ही आलो अँड वी वर फर्स्ट इन द लाईन अँड म्हणूनच आम्हाला विंडो सीट पण भेटली. ही मेट्रो आतून बोटमध्ये बसल्यासारखीच होती. आजूबाजूला ब्युटिफुल नेचर आणि पाणीच पाणी होतं. या पाण्यात एक डॉल्फिन होता, पण एवढ्या फास्ट जम्प करत होता की मी त्याला कॅप्चरच करू शकले नाही. या मेट्रोमध्ये ट्रॅव्हल करण्यासाठी तिकीट नाही, तर हे कार्ड दिलं जातं ज्यात आपण एकत्र किती जण ट्रॅव्हल करतोय याची इन्फॉर्मेशन फीड केली जाते. मेट्रोमध्ये समोर
स्क्रीनवर कंटिन्यू इन्स्ट्रक्शन्सचा व्हिडिओ चालू असतो. सेकंड स्टॉप सेंट फ्रान्सिस चर्च. फ्रान्सिस चर्च मध्ये वास्को द गामाचं टूम्ब आहे. हा एक हिस्टॉरिकल चर्च आहे ज्यात वास्को द गामा यांना बरी केलं होतं, पण 14 वर्षांनंतर त्यांना इथून लिस्बनला हलवण्यात आलं. डे 4. आज आम्ही निघतोय बॅक टू पुणे. सो आम्ही डिसाईड केले की आज ब्रेकफास्ट झाल्यावर थोडं स्विमिंग करून मग आवरून लंच करून एअरपोर्टला जाऊ. आम्ही मागचे 5 डेज राहिलेलो आहोत कोर्टयार्ड बाय मॅरियट या हॉटेलमध्ये, जे कोची इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून अगदी 5 मिनिट्सच्या अंतरावर आहे. झीवा लव्ह स्विमिंग आणि तिच्यासाठी असं हॉटेल बघावं लागतं ज्यात स्विमिंग पूल आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. हा होता माझा केरळचा ट्रॅव्हल व्लॉग. आय होप तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. बाय.